हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहे सगळे? मस्त मजेत ना? मजेत असायलाच पाहिजेत. अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना मी सकाळ सकाळच व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर काल इडलीचे जे मी तांदूळ आणि डाळ भिजत घातली ते संध्याकाळी वाटले. नंतर आज सकाळी बघते तर काही इडलीचं पीठ खूप छान असं फुगलं होतं. मग लगेच इडली करायला म्हणजे इडली तयार करायला घेतली. तर एक साईडला कुकर लावलं, एक साईडला इडलीचं भांडं लावलं. तर इडली पण झाली आणि डाळ पण शिजली होती. म्हटलं चला आता लगेच सांबार करून घेऊया. तर इडली एकदम अशी स्पंजी आणि एकदम मऊ अशी झाली होती. मी त्याच्यामध्ये खायचा सोडा वगैरे काहीच टाकलं नाही आहे. तर सांबारसाठी मग तेल टाकलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, कांदा, टमॅटो, सांबार मसाला, लाल तिखट आणि हे चिंचेचा कोळ आणि थोडासा गूळ, कारण आंबट गोड तिखट असं सांबार मस्त लागतं. तर ते टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं. नंतर वरून डाळ टाकून घेतली. डाळ टाकल्यानंतर जसे आपल्याला घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे मग मी वरून थोडंसं गरम पाणी केलं आणि टाकलं. तर इकडं इडली तयार झाली आहे, चटणी तयार झाली आहे खोबऱ्याची. तर खोबऱ्याची चटणी पण एकदम मस्त छान झाली होती. तर नाश्त्याला सगळं रेडी झालं. आता नाश्ता करायचा आहे. तर या सर्वांनी नाश्ता करायला. तर सांबार पण एकदम मस्त असं छान झालं होतं. तर मग नंतर लगेच आम्ही नाश्ता करून घेतला. तर जास्त काही मोठा व्हिडिओ नाही बनवला मी, कारण सकाळचंच रुटीन आहे हे. जास्त घट्ट सांबार ना इडलीसोबत छान नाही लागत, थोडंसं पातळच छान लागतं. तर अगोदर स्वराजला देते खायला आणि नंतर मग आम्ही खातो. तर खाऊन नाश्ता ते झाल्यानंतर मग इकडं चालला होता थोडासा टाईमपास. विराजनं असा त्या झोळीला खेळत होता, पडत होता, उठत होता, खेळत होता. तर म्हणलं चला थोडंसं कॅप्चर करूया, म्हणून मी थोडंसं त्याचं असं कॅप्चर केला. तर तो पडत पण होता, हसत पण होता आणि त्याला मज्जा मस्ती वाटत होती. विराज, काय खेळ सुरू आहे? बू बू बू. तर इथं विराज खेळानंतर मग त्याला झोपी घातलं आणि झोपल्यानंतर मग इकडं काय दुपारचे 12-12:30 वाजले होते. मग नंतर स्वराज म्हणला मम्मी मला कैरी खायची. तर म्हणलं चला त्याला कैरी कापून देते. मी इथं त्याला ना कैरी कापून देत आहे. तर मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली आणि कट केली आणि त्यावरती मस्त असं मीठ आणि थोडीशी मिरची टाकली आणि एन्जॉय केली आम्ही दोघांनी कैरी, मी स्वराजनं. तर कैरी बघून कुणाकुणाच्या तोंडाला पाणी आले मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आता ना कैरीचं सीझन आहे, म्हणजे पिकलेले आंबे पण आलेत, पण कैरी खाण्याची पण वेगळीच मज्जा असते. तर ही कैरी ना जास्त आंबट नाही, जास्त म्हणजे गोड आहे पण जास्त आंबट नाही आहे. तर त्यावर टाकलं मीठ. तर मिरची नको म्हणत होता मी, मला अरे छान लागते. मग मिरची पण थोडीशी टाकली आणि त्याला खायला दिली. म्हणलं बघ टेस्ट कशी लागते ती मिरचीची. तर आज ना छोटासाच व्हिडिओ बनवला, असं म्हणजे एकदम छोटासा एक 12 वाजेपर्यंत, सकाळी 7 वाजल्यापासून फक्त 12 वाजेपर्यंतचाच व्हिडिओ आहे. तर स्वराजला इकडं दिली खायला. तर म्हणला मम्मी मस्त एकदम छान लागत आहे. तर आणि त्याची इकडे ही मस्ती विराची, तर त्याला पण खायचं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.